लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। जिल्ह्यात दिवसभर जोरदार पावसाची बॅटिंग सुरूच राहिली आहे। शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज आणि जत तालुक्यातील अनेक गावात संततधार पाऊस झाला। धरण क्षेत्रातही अतिवृष्टी होत असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येते। चांदोली धरणातून 18,630 क्युसेक तर कोयना धरणातून 35,100 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असून कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिलाय। दरम्यान दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले। शेतीच्या कामातही खंड पडल्याचं चित्र होतं। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज वाढलाय। धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी सुरूच राहिली। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 113 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी 4 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचावरून 5 फुटांपर्यंत उघडून 33,000 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू करण्यात आला। कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 2ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 35,100 क्युसेकने पाणी सोडण्यात येते। वारणा धरण क्षेत्रात 24 तासात 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली। अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरू केल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। माझा स्वभाव कोणाच्या आडवा जाण्याचा नाही, तरीही 2019 आणि 2024च्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाने माझ्या समवेत विश्वासघात केला, तरी देखील हार न मानता 2029ची निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर ताकदीने लढवण्याच्या प्रयत्नात होतो। परंतु त्या नेत्यांनी पुढील उमेदवारी आमच्या घरात राहील असा निरोप दिला। स्थानिक नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासघातामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला असा आरोप भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांचं नाव न घेता केलेला आहे। पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने आमच्या कुटुंबियांवर जी जबाबदारी आतापर्यंत दिल्या त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ आहे। स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला। निवडणुकीत 2दा पराभव झाला असल्याने तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी देण्यात येणार नसून आमच्याच घरातील उमेदवार निवडणुकीला उभारणार असल्याचा निरोप मला मिळाला। तिसऱ्यांदा माझा पराभव झाला असता तर तो मला झेपला नसता। पक्ष बदलाचा निर्णय एका रात्रीत झालेला नाही। माझ्या संस्थेत कोणते घोटाळे आहेत म्हणून काँग्रेस सोडलेली नाही। आतापर्यंत लढवलेल्या 2ही निवडणुका या विकासाचं व्हिजन ठेवूनच लढवल्या होत्या, परंतु दोन्हीमध्ये मला पराभव पत्करावा लागला। विशाल पाटील अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक जिंकले असले तरी ते सोयीनुसार त्यांचा पक्ष काँग्रेस आणि अपक्ष असे सांगतात, परंतु ते काँग्रेसच्याच मतांवर निवडून आलेत हे वास्तव आहे। मी आता भाजपात गेलो असल्याने काँग्रेस त्यांना मोकळी सोडलेली आहे। जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे मी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला। पक्ष प्रवेशावेळी विकासाच्या पंचसूत्रीला पाठबळ द्या एवढीच आग्रही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली। तुमची सक्षमता पाहून योग्य जबाबदारी देण्यात येईल असं आश्वासन वरिष्ठांनी दिले। पक्षाने आमदारकी अथवा खासदारकी लढवण्याचा निर्णय पक्ष घेतो, मात्र मला जी जबाबदारी देईल ती पार पाडू असंही ते म्हणाले। शिराळा तालुक्यातील कोकरूडपैकी माळेवाडी येथील अश्विनी अरुण गोसावी या महिलेने प्रसंगावधान राखत बिबट्याला कोंडून घातल्यामुळे त्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। माळेवाडी येथील असलेल्या गोसावी वस्तीत बाळू आनंद गोसावी यांचं दुमजली घर असून खाली ते त्यांच्या कुटुंबासोबत राहतात, तर वरच्या मजल्यावर असलेली खोली अडगळीचं सामान आणि इतर साहित्य कपडे सुकवण्यासाठी वापरतात। या खोलीचा दरवाजा रात्रभर उघडा असल्याने शेजारी असलेल्या शौचालयाचा सहारा घेत रात्रीच्या वेळी बिबट्याने दरवाजामधून आतमध्ये घुसून खोलीत असलेला कॉट खाली बसला। आज सकाळी अश्विनी गोसावी या वाळवण्यासाठी टाकलेली कपडे आणावयास गेल्या असता त्यांना कॉट खाली काहीतरी बसलेलं दिसलं। प्रथमदर्शनी त्यांना कुत्र आहे असं वाटलं आणि त्यांनी धुडकावण्याचा प्रयत्न केला, तरसा तो गुरगुरू लागला। बिबट्या आहे हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत खोलीच्या बाहेर येत बाहेरून कडी घातली आणि घरच्या लोकांना सांगितलं। ग्रामस्थांच्या मदतीने कोकरूड पोलिसांना तात्काळ माहिती दिली।
सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी तात्काळ सदर ठिकाणी बंदोबस्त लावत वन विभागास माहिती दिली। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। वनपाल अनिल वाजे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत त्यांना बोलावत पिंजरा रेस्क्यू टीम बोलावली आणि बिबट्याला जेरबंद करण्यात आला। कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जमीन देण्यास लिखित नकार दिलेला असताना आज पुन्हा मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तिसंगी येथील बाधित शेतकऱ्यांनी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र विरोध केलाय। शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन न देण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतलाय। यावेळी बोलताना दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग असून याची कुणीही मागणी केलेली नाही। असे असताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती शेती उद्ध्वस्त करून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हा महामार्ग रेटण्याचा राज्य सरकारचा कुटील डाव आहे। जिल्ह्यातील कौलापूर व इतर गावातील बाधित शेतकऱ्यांनी 1.5 वर्षापूर्वी एकजूट करून लढा उभारला। गेले 1.5 वर्षापासून अनेक मेळावे, विविध आंदोलने, उपोषणे सातत्याने करून शेतकऱ्यांना एकजूट करून शक्तीपीठ महामार्ग रद्दचा लढा मजबूत केलाय। जिल्ह्यातील बाधित गावात सुरू असलेली मोजणी प्रचंड विरोध करत काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांना वावरातून हकलून काढून तर काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांना समोर बोंबाबोंब आंदोलन केलं। तसेच दांडकी हातात घेऊन सावळज येथे शासनाचा निषेध केला। जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक बाधित गावातील बाधित शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करत मोजणी अधिकाऱ्यांना वावरापर्यंत न येऊ देता चावडीत लिखित नकार देऊन पंचनामा करण्यास भाग पाडलं होतं। आज तिसंगी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हकलून दिलं। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे, वामन कदम, नागेश कोरे, शिवाजी शिंदे, जगदीश पोळ, किशोर खराडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। खानापूर तालुक्यातील बलवडी गावामध्ये भरदिवसा बंद घर फोडून घरफोडी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आलंय। गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 9 तासात दोघा चोरट्यांना घरच्या आड केलंय। दोघांकडून घरफोडीतील 8,66,821 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी शहाजी नंदकुमार मंडले आणि नितीन मल्हारी ठोंबरे या दोघांना अटक केली आहे। बलवडी गावामध्ये राहणाऱ्या शांताबाई जाधव यांचे शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास बंद घर फोडून चोरट्यांनी भर दिवसा धाडसी घरफोडी केली होती। घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 8,88,000चा मुद्देमाल लंपास केला होता। या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली होती। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी उपनिरीक्षक विशाल येळेकर यांना तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की घरफोडीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी दोघे जण भिवघाट येथे थांबलेत। मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने मिळाले। यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी बलवडी येथील घरातून चोरल्याचं सांगितलं। यावेळी दोघांना अटक करत त्यांच्याकडून 8,66,000चे सोन्या चांदीचे दागिने जप्त करत 9 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून 100% मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हापूर रोडवरील विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये पावसाने दैना उडवली असून भाजीपाला ठेवण्यास शेड नसल्याने 2 टेम्पो कोथिंबीर भिजून खराब झाली। फळ मार्केटच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचं कोथिंबीर भिजल्याने हजारो रुपयांचं नुकसान झाल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन 2 टेम्पो कोथिंबीर गेटवर रस्त्यावर फेकून रास्ता रोको केला। दरम्यान टिळक चौक येथील बाजार आवारामध्ये भाजीपाला व्यापारासाठी सोय करण्याचं आश्वासन सचिवांनी यावेळी दिलं। विष्णू अण्णा फळ मार्केट सांगली येथे उघड्यावर कट्ट्यावर भाजीपाला सौदा काढण्यात येतो, पण सध्या पाऊस सुरू असल्यामुळे भाजीपाला सौद्यासाठी बंदिस्त शेड नाही। 1 नंबरचा बंदिस्त असणारा सेल हाऊस देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे केली आहे, मात्र तो अद्याप दिला नाही। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कष्टातून पिकवलेला भाजीपाला पावसामुळे अक्षरशः मातीमोल होत असून लातूर येथून कोथिंबीर घेऊन 2 टेम्पो आले होते, पण निवारा आणि शेड नसल्यामुळे अक्षरशः पावसाने कोथिंबीर पूर्ण भिजून खराब झाली। त्यामुळे संतप्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आंदोलन करून गेटवरच टेम्पो भरून भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन केलं। यानंतर या आंदोलन बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी आंदोलक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना तातडीने भाजीपाला व्यापारासाठी सोय करण्याचं आश्वासन दिलं। बाजार समितीच्या टिळक चौक येथील असलेल्या बाजार आवारात भाजीपाला सौद्यासाठी जागा देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले।
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा जोर मध्यंतरी कमी झाला होता, त्यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने जोर धरला असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. सततच्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी धरणाच्या वक्राकार दरवाजातून 5,000 क्युसेक व विद्युतगृहातून 1,630 क्युसेक असा एकूण 6,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आलाय. मात्र दिवसभर पावसाचा जोर असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे सायंकाळी धरणाच्या वक्र दरवाजातून 17,000 क्युसेक व वीजगृहातून 1,630 क्युसेक असा एकूण 18,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सध्या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून पावसाचं प्रमाण वाढल्यास विसर्गात वाढ केली जाणार असल्याचीही माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. सध्या धरणात 32 टीएमसी पाणीसाठा झालाय. सध्या धरण 93% भरले. गेल्या 24 तासात 83 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर एकूण 2,262 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. महापालिकेचा आकृतीबंध शासनाने मंजूर केलाय. पहिल्या टप्प्यातील 55 जागांच्या तांत्रिक पदांची भरती प्रक्रियेसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवलाय. याला लवकरच मंजुरी मिळेल आणि महापालिकेच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे. तर गेल्या 25 वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात असून वर्ग 4च्या 84 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर केलाय. त्यानुसार 3,454 पदे मंजूर आहेत. सध्या सरळ सेवा आणि पदोन्नतीची 1,355 पदे कार्यरत आहेत. 2,099 पदे रिक्त आहेत. दरम्यान आकृतीबंधात नसलेली बदली, मानधनी, रोजंदारी 1,198 कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाने महापालिकेला यापूर्वीच 500 पदांवर भरतीस मान्यता दिलेली आहे. मात्र आर्थिक बोजा, महापालिकेची गरज या बाबींचा विचार करून तांत्रिक पदे भरण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात तांत्रिक 55 पदांवर भरती होणार आहे. दरम्यान पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये 52 कर्मचाऱ्यांना, तर वर्ग 4 मधून वर्ग अंतर्गत वर्ग 4 मध्ये 32 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. दूरध्वनी चालक 2, लिपिक, टंकलेखक 26, स्वच्छता निरीक्षक 13, बांधकाम पर्यवेक्षक 4, पंपचालक 7 यांना वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये, रेकॉर्ड कीपर 11, नाईक चोपदार 2, मुकादम 18, वर्णोपचार 1 आणि अशा 32 कर्मचाऱ्यांना वर्ग 4 मधून वर्ग 4 मध्ये पदोन्नती मिळाली आहे. सरकारने आणलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा गोपालक हत्याबंदी कायदा बनला आहे. आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गायी, होस्टाईल झालेल्या गायी, कमी दूध देणाऱ्या जर्सी गायी आहेत, त्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न पडलाय. राज्यातील गोरक्षक आता गोभक्षक बनलेत असा सरकारला घरचा आहे आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलाय. ते म्हणाले, शेतकऱ्याकडे 2 जनावरे असतील तर त्यांच्यामध्ये एक का जर भाकड निघाली तर शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही. जर्सी गाईला गोरा झाला तर तो अवतालाही चालत नाही. म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करत आहे आणि त्याच्यावरती 1-2 अनुत्पादक जनावर जर भार म्हणून पडलं तर तो धंदा तोट्याचा होतोय. आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हटलं तर रस्ती अडवत आहेत. खंडणी 72 म्हणून खंडण्या गोळा करतायत आणि त्याचा फटका गावगाड्याच्या शेतकऱ्याला बसत आहे. पूर्वी भाकड जनावरे विकल्यावर शेतकऱ्यांना 20 ते 25 हजार रुपये मिळायचे. त्याच्यामध्ये 20 ते 25 हजार रुपये घातले की नवीन जनावर विकत घेता येत होतं. परंतु आता या गोरक्षकांच्या गोरख धंद्यामुळे संपूर्ण शेतकरी संकटात सापडलेत. हे गोरक्षक आता गोभक्षक झालेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा बंदोबस्त करणार आहे. कारण आता ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे, शेतकऱ्यांच्या घामाची आहे. म्हणून आता या गोरक्षक नव्हे तर गोरखधंदा करणाऱ्या गोभक्षकांशी नांगराचा फाळ हातात घेऊन लढू असा सणसणीत इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलाय. महानगरपालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयभोवती असणाऱ्या परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. महापालिका प्रशासन फिरकतच नाही. दलदल, चिखलयुक्त रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. महापालिका कार्यालयाच्या उशालाच अशी अवस्था असून महापालिका प्रशासन याची दखल घेत नाही. महापालिका कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असणारा परिसर विकासापासून वंचित आहे. काही उपनगरात रस्ते, गटारी, दिवाबत्तीची आज अखेर सोयच नाही. काही ठिकाणी खडीकरणाचे रस्ते करण्यात आलेत, परंतु ड्रेनेज कामाच्या खुदाईमुळे त्या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. पादचाऱ्याला चालताना कसरतींचा सामना करावा लागतोय. वाहने या रस्त्यावरून चालवत असताना चिखलात वाहनांची चाके अडकून अपघाताचे प्रसंग घडत आहेत. आपत्कालीन वेळेत या ठिकाणी एखादी रुग्णवाहिका पोहोचणं देखील मुश्किलीच आहे.
महापालिका कार्यालयाजवळ असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। सदरच्या पावसामुळे महापालिका विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून उजव्या बाजूला संरक्षक भिंतीलगत असणाऱ्या रस्त्यावर चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्याच्या दुतर्फा झाडे झुडपे वाढली आहेत, त्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना दुर्गंधी घाणीचा प्रादुर्भाव वाढलाय। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पावसाळ्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागतोय। काही ठिकाणी खडीकरणाचं काम करण्यात आलं होतं। ऐन पावसाळ्यात भुयारी ड्रेनेज कामाच्या खुदाई करण्यात आली, परंतु त्यानंतर खुदाई करण्यात आलेल्या चरी माती टाकून बुजवण्यात आल्या, त्यामुळे खडीकरण केलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। काळी माती असल्यामुळे ड्रेनेज खुदाईमुळे पुन्हा मातीवर आल्यामुळे चिखलमय परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागतोय।